शेवाळी नेत्रंग महामार्गांतर्गत नंदुरबारातील 2 उड्डाणपुलाच्या कामास डिसेंबर अखेर सुरुवात होणार. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून याच अंतर्गत नवापूर चौफुली ते तळोद्यापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामालाही सुरुवात होणार. नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. वारंवार मागण्या करूनही आणि निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत विस्थापितांना मागणी मान्य न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला. नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील केडी गाईड सैनिक विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शहीद स्मारकाला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. नंदुरबार येथील लायन्स क्लब ऑफ लायन्स क्लब फेमिना आणि शाया जैन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद शिरीष कुमार स्मृती दिनानिमित्त मशाल रॅली काढण्यात आली. नंदुरबार येथील यशवंत विद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना साक्षरतेबाबत प्रेरणादायी संदेश दिला. केंद्र सरकारने कापसावरील 11% शुल्क माफ करण्याचा निर्णय 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवला. वर्षभरात कापसाला समानकारक भाव मिळालेला नाही. त्यातच या निर्णयामुळे यंदाही कापसाचा भाव कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवापूर तालुक्यातून जाणारा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग सध्या शेत रस्त्याप्रमाणे दिसून येत आहे. महामार्गावर धुळीचे लोट उठून असून यामुळे वाहनांचे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. महामार्गाची ही स्थिती नेमकी कशामुळे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशांसाठी आवश्यक जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला. नवापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु तालुक्यातील प्रमुख व रहदारीच्या रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय वाईट झालेली आहे. शहादा येथील सिनियर आर्ट्स महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आय.जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागातर्फे गणेश उत्सवानिमित्त कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नंदुरबार येथील सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व महाविकास आघाडी यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीने राज्यभर निर्धार आंदोलन करण्यात आले. विविध संघटनांच्या वतीने तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यात युरियाचा तुटवडा व खतांचा काळाबाजार या विरोधात भाजपतर्फे बुधवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित. नंदुरबार जिल्ह्यात श्राद्धासाठी लागणारे एकत्रित भाजीचे दर यंदा वाढले. सध्या दडके गिलके यांची आवक कमी आहे. त्यामुळे श्राद्धासाठी लागणारी भाजी ही 80 ते 130 रुपये किलोपर्यंत आहे. सध्या मागणी जास्त असल्याने इतर भाज्यांचे दर देखील वाढले असल्याचे यावेळी माजी विक्रेत्यांनी सांगितले. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे आज सायंकाळी नंदुरबारात दाखल होत आहेत. शुक्रवारी व शनिवारी ते आढावा बैठक दडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य केंद्र रुग्णालयात भेटी देणार. नर्मदा काठावरील तरंगत्या दवाखान्याचाही ते पाहणी करणार आहेत. भरधाव वाहन चालवल्याने अक्कलकुवा येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहादा तालुक्यातील ब्रह्मापुरी येथील शेतकऱ्यांचे रोहे अंतर्गत अनुदान खाल्ल्याने शेतकरी हैराण झाले. अनुदान मिळण्यासाठी शेतकरी कृषी विभाग, महसूल विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार चक्रा मारूनही लाभ मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना निवेदन देत फळबागेचे कुशल बिल अदा करण्याची मागणी केली.